कोल्हापुरात धक्कादायक प्रकार उघड। व्याजाच्या नावाखाली महिलेला ब्लॅकमेल, अत्याचार व खंडणीचा गुन्हा दाखल। गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद। आरोपीकडून अश्लील व्हिडिओद्वारे धमकी, लाखो रुपयाची वसुली। कोल्हापूर विभागातील गांधीनगर परिसरात एका महिलेला व्याजाच्या व्यवहारातून जाळ्यात अडकवून तिच्यावर लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात 20 एप्रिल 2026 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिलेला आर्थिक गरज असल्याने आरोपीने तिला मोठ्या व्याजदराने पैसे दिले। त्यानंतर आरोपीने तिच्याशी जवळीक साधत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले। या दरम्यान आरोपीने महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्याकडून पैशाची मागणी केली। तक्रारीनुसार आरोपीने वेळोवेळी महिलेला लॉजवर नेऊन जबरदस्ती केली, तसेच तिच्या कुटुंबियांना बदनाम करण्याची धमकी देत लाखो रुपयाची वसुली केली। एवढेच नव्हे तर महिलेच्या नातेवाईकांनाही धमकावून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमानुसार तसेच महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी यांच्यामार्फत सुरू असून आरोपीचा शोध घेतला जात आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। पोलिसांकडून नागरिकांना अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे।